आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मी माझ्या आकलनासाठी जी पुस्तक आवडली तीच म्हणजे रावण राजा राक्षसांचा। या पुस्तकात हा पुस्तक का वाचायचा तर ज्या भूमिकेला रामायणामध्ये आतापर्यंत ब्राह्मणांनी व आपल्या हिंदू साम्राज्यांनी अधोरेखित केलं की रावण कोण होता तर रावण हा दुष्ट राजा होता, परत राक्षस होता, दैत्य होता, दानव होता। त्या बाबतीकरिता की या पुस्तकाचे लेखक शरद तांदळे यांनी हा पुस्तक लिहिला म्हणजे कशासाठी लिहिला तर रामायणाच्या बाहेरही रावणाची काय भूमिका होती, तो कोण होता, तो शूर राजा कोण होता, या बाबतीसाठी हा पुस्तक काढलेला आहे। या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती जो चित्र दिलेला आहे तो औरंगाबाद येथील कैलास मंदिर या मंदिरातील शिल्पामधील हा शिल्प आहे। व त्यानंतर या पुस्तकातील 2 ते 3 पान नंबरवरती रावणाची व दैत्य दानवांची या ठिकाणी वंशावळ दाखवलेली आहे। म्हणजेच की दैत्य कोण होते, दानव कोण होते आणि देव कोण होते, त्या तिघांचाही मूळ जो होता तो मरीची ऋषी या नावाने प्रसिद्ध ऋषी यांचेच ते सुपुत्र म्हणून देव वंशावळ व दानव वंशावळ व दैत्य वंशावळ। मग रावणाला काय एवढा मान दिला की रावण कोण होता, फक्त तो दैत्य होता, रावण होता यासाठी करिता का तर नाही, तर रावण जो होता तो फक्त एक ब्राह्मण जमातीचाच म्हणून नाही तर त्याचे वडील जे होते विश्रवा पुत्र पौलस्त्य पुत्र विश्रवा की ते जे होते ते ब्राह्मण होते आणि त्यांची आई जी होती ती दैत्य दानव या समाजातील होती। मग त्या दोन्हीचा मूळ म्हणून जो जन्माला आलेला होता तो म्हणजे रावण, म्हणजेच त्याचं नाव जे होतं जन्मापासून ते दशग्रीवा। त्यानंतर ज्यावेळेस रावणाला असं कळालं की आपण कुठेतरी खचलोच, म्हणजे आपण ज्या वडिलांनी आपल्याला जे गोष्ट दिली म्हणजे ते आर्यावर्त होतं म्हणून आपण भ्रमात होतो आतापर्यंत, मग त्यानंतर आईंनी आपल्याकरता राक्षसगण म्हणून आपण आतापर्यंत आई जी आहे आपली ते दुःख सहन करत आली। मग त्यानंतर राक्षसांचं अधिपत्य जे आहे ते आपण मोठं उंचावं, राक्षस जो आहे त्या राक्षसाची व्याख्या जर संबोधायची असेल तर रक्ष इति राक्षस असं संबोधलेलं आहे। म्हणजेच की ज्या जमाती आहेत म्हणजे दैव दानव आणि दैत्य या सर्व जमातींना एकत्र करून आपण राक्षस ही जमात करायची आणि राक्षस ही जमात काय करणार म्हणजे फक्त त्या जाती जमातींचं रक्षण करणार, त्यांच्या विद्येचं रक्षण करणार। आतापर्यंत जी आर्यावर्तक देशांची विद्या होती ती आपण राक्षसांना शिकवायची आणि जेवढ्या जमाती होत्या त्या जमातींचं आपण रक्षण करायचं आणि ते रक्षण केल्यानंतर ज्यावेळेस दैव दानव या सर्व गोष्टींचा त्यांनी दानव दैत्य या सर्व ज्या जमाती वेगवेगळ्या होत्या त्यांना एकत्र करणारा व्यक्तिमत्व म्हणजे रावण जो होता तो होता। मग रावणाला दैत्य दानव अगोदर म्हणले, त्यानंतर राक्षसी उपाधी दिल्यानंतर त्याचं श्रेष्ठत्व वाढलं व त्यानंतर रावण जो होता त्याने 4 वेद आणि 18 पुराण ह्या सगळ्या गोष्टी व तसेच नवग्रह आपल्या पायाखाली ठेवले होते असं जे समजतात। म्हणजेच की रामायणामध्ये असं लिखित केलेलं आहे की सीतेला त्याने पळवून नेलं, त्यामुळे रामाने त्याला बाणाने मारला आणि त्याचा वध केला, पण त्या मूळ कारणाला त्याची बहीण जी होती ती कारणीभूत होती, जिने लक्ष्मणाकडे मला विवाह करायचा हा प्रस्ताव घेऊन गेला। त्यावेळेस लक्ष्मणाने त्याचं नाक छाटलं शूर्पणखेचं। मग त्यावेळेस ज्यावेळेस रावणाने आपली सोन्याची लंका कामाकरिता बांधत होता त्यावेळेस शूर्पणखेनं असं टाकलं की तिनं म्हणली की तू माझा भाऊ असून एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर माझ्यावर अशा गोष्टी झाल्यानंतरही तू घरामध्ये आहेस। ह्या विचार करत रावण त्याकरता मग सीतेला पळवून घेऊन आला आणि त्या काळामध्ये अशी संबोधना होती की समजा एखाद्याचा आपल्याला जर बदला घ्यायचा असला तर त्याच्या स्त्रीवर बलात्कार करायचा किंवा त्याची जे प्रिय स्त्री आहे त्या स्त्रियावर बलात्कार करायचा। बलात्कार म्हणजेच फक्त बदला म्हणून असा होता। नंतरला आपल्या ज्या पुढील म्हणजे इतिहासकार होते किंवा जे पुस्तक लिहिणारे ग्रंथ लिहिणारे होते त्यांनी त्या ठिकाणी असं लिहिलं की सीता जी पळून नेली रावणामुळं, त्यामुळे रामाने रावणाचा वध केला। ह्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या गोष्टींना ग्रंथाद्वारे व ज्या गोष्टींचे इतिहासकार होते त्यांनी असं लिहिलं की मग शरद तांदळे यांनी काय लिहिलं या पुस्तकात तर राजा जो होता रावण, आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या आल्या त्या गोष्टींच्या पुढे पण रावण काय होता तर मग एक राजा बुद्धिबळ निर्माण करणारा, म्हणजे जे बुद्धिबळ आपण आतापर्यंत खेळतो त्याची निर्मिती करणारा व तसेच त्यानंतर रावण संहिता म्हणून त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं निर्माण करणारा व तसेच वीणा जे वाद्य आहे आपलं संगीत शास्त्रामधलं त्या वीणा वाद्याचा पण तो निर्माण करता आहे। अशा
जेवढे शास्त्र होते किंवा असं शास्त्र पारंगत असणारा पांडित्य जर एका स्त्रीच्या याच्यामध्ये असं जर कळत असेल तर मग शास्त्राचा त्याला उल्लेख काय, म्हणून ब्राह्मणांनी ज्या गोष्टीचा विद्रोह करून इथपर्यंत आणले की राक्षसगण जे आहेत दैत्य दानव शास्त्राचा कसा उच्चार करू शकतात, त्यांना मान्यता नाही. त्यामुळे त्यांनी काय केले की रावणाला अगोदरपासून त्यांनी दुष्ट दानव दैत्य असं संबोधत आले. म्हणजे जरी त्याचं पांडित्य त्याच्या जागी असलं, शास्त्र जरी तो शास्त्र पारंगत असला, पांडित्य असला, तरी तो राक्षस कुळातला असल्यामुळे त्याला राक्षस हे असं ठरवलं. पण त्या सर्व गोष्टींचा उद्रेक करून शरद तांदळे यांनी कमीत कमी 3 ते 4 वर्ष अभ्यास करून व सर्व माहिती जमा करून रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक या ठिकाणी आपल्याला वाचकांसाठी आणलेला आहे. व रावण हा फक्त दुष्ट नसून तो एक शूर पराक्रमी पांडित्य राजा होता, शास्त्रांत पारंगत होता. मग त्याचा जी माहिती आहे ती या पुस्तकामध्ये संबोधलेली आहे. धन्यवाद.